नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या दोन्ही स्टोरीजचे भाग उद्यापासून अपलोड होतील. काही कारणांमुळे मला स्टोरी राईट करणं शक्य झालं नाही, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. संधू कुटुंबाच्या घरात सकाळची लगबग सुरू झाली होती. पूर्वाची त्या घरातील ही पहिलीच सकाळ होती. कालच्या दिवसभराच्या थकव्यामुळे पूर्वाला उशिरा जाग आली. तिने डोळे उघडले तेव्हा रणदीप तिच्याकडे पाहत हसत होता. पूर्वा लगेच उठून बसली. तू कधीपासून जागा आहेस? तिने विचारलं. रणदीप हसत म्हणाला, तू उठशील त्याचीच वाट पाहत होतो. पूर्वा लगेच म्हणाली, माझी? रणदीप हसत म्हणाला, नाही, माझ्या चहाची. पूर्वाने उशी उचलून त्याच्यावर फेकली. खूप मज्जा येते ना? रणदीप हसत म्हणाला. पण तुला हसवलं ना? पूर्वाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तेवढ्यात बाहेरून गुरलींचा आवाज आला. पूर्वा, उठलीस का? पूर्वा घाईने म्हणाली. हो. रणदीपने हळू आवाजात विचारलं. तिला आत बोलवू? पूर्वाने त्याच्याकडे पाहत डोळे मोठे केले. अजिबात नाही. रणदीप हसत म्हणाला. आता लग्न झालंय आपलं, एवढं लपायचं कशाला? पूर्वा लगेच म्हणाली, तुझ्या मस्तीमुळेच लपायचं आहे. दोघेही हसले. थोड्याच वेळात पूर्वा तयार होऊन खाली आली. तिने साधा पण सुंदर पंजाबी पोशाख परिधान केला होता. कपाळावर छोटीशी टिकली आणि हातात लग्नाचा चुडा होता. घरातील सगळ्यांची नजर तिच्याकडे वळली. रणदीपची आई हसत तिच्याजवळ आली. आजपासून या घरातील प्रत्येक सकाळ तुझ्या हसण्याने सुरू झाली पाहिजे, त्या म्हणाल्या. पूर्वा हसत म्हणाली, मी नक्की प्रयत्न करेन. गुरलीन लगेच म्हणाली, प्रयत्न नको. रणदीप म्हणाला, हो, पण आता मनोरंजनाची कमतरता नाही. पूर्वा हसत रणदीपकडे पाहते. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणतो, तू माझ्या बाजूने आहेस ना? पूर्वा म्हणाली, विचार करते. सगळेच हसू लागले. नंतर घरातील एका छोट्या पंजाबी परंपरेनुसार पूर्वाला गोड पदार्थ खाऊ घालण्यात आला. सगळ्यांनी तिला प्रेमाने आशीर्वाद दिले. पूर्वाला जाणवत होतं की हे घर आता फक्त रणदीपचंच राहिलं नव्हतं, तर ते हळूहळू तिचंही होत होतं. दुपारी पूर्वा रूमच्या बाल्कनीत उभी होती. रणदीप तिच्या मागून आला. काय विचार करतेयस? तो म्हणाला. पूर्वा बोलू लागली, हे सगळं किती लवकर बदललं ना? रणदीप म्हणाला, तुला वाईट वाटतंय का? पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, नाही, फक्त हे सगळं नवीन आहे. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, मग हळूहळू सवय होईल की. पूर्वा हसत म्हणाली, आणि तू? रणदीप म्हणाला, मी तर तुझ्या सवयीचा झालोय. पूर्वा त्याच्याकडेच पाहत राहिली. रणदीप तिचा हात हातात घेत म्हणाला, पूर्वा, तुला या घरात स्वतःला बदलण्याची अजिबात गरज नाही. पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं. म्हणजे? ती म्हणाली. रणदीप लगेच म्हणाला, तू जशी आहेस ना तशीच राहा. पूर्वाच्या डोळ्यात प्रेम दाटलं. ती हळू आवाजात म्हणाली, मग तूही बदलू नकोस. रणदीप हसत म्हणाला, आणि जर मी बदललो तर? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग मी तुला पुन्हा पूर्वीसारखा सरळ करेन. रणदीप हसला. ठीक आहे, आयुष्यभर तुझंच ऐकावं लागणार असं वाटतंय, तो म्हणाला. पूर्वा लगेच म्हणाली, आता कळलं? रणदीपने तिचा हात घट्ट पकडला. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. नवं घर, नवं नातं, पण प्रेम मात्र तेच. संध्याकाळी घरातील सगळे खाली गप्पांमध्ये रमले होते. पूर्वा आपल्या खोलीत आरशासमोर उभी होती. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच दिवस होता. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. रणदीप खोलीत आला. पूर्वाने आरशातून त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तिने विचारलं. रणदीपने दरवाजा बंद केला. तो म्हणाला, आज दुपारनंतर मला तुझ्याशी नीट बोलताच आलं नाही. पूर्वा वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, सगळे आपल्यासोबतच होते ना? रणदीप हळूहळू तिच्याजवळ आला.
म्हणूनच तर पूर्वा 2 पावले मागे सरकली. रणदीप तिच्यापर्यंत पोहोचला. त्याने तिचा हात पकडला. पूर्वा त्याच्याकडेच पाहत राहिली. रणदीप तो काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेतील प्रेम आणि ओढ पाहून पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. रणदीपने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे सारली. त्याच्या बोटांचा हलका स्पर्श होताच पूर्वाने डोळे मिटले. रणदीपने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं, मग तिच्या गालावर. पूर्वाने डोळे उघडले. दोघांमध्ये फक्त काही इंचांचं अंतर उरलं होतं. रणदीपने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. पूर्वाचा श्वास फुलला होता. ती हळू आवाजात म्हणाली, "तू मला असा का पाहतोयस?" रणदीपने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, "कारण आज पहिल्यांदाच तुला माझ्यापासून दूर जाण्याची भीती नाही." पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. "आणि तुला?" तिने विचारलं. रणदीपने तिला आणखी जवळ ओढलं. "मला? आज तुला जवळ घेण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही." पूर्वाने त्याच्या छातीवर हात ठेवला. रणदीपने तिचा हात पकडून आपल्या हृदयावर ठेवला. पूर्वाला त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड जाणवली. ती हळू आवाजात म्हणाली, "तुझं हृदय इतकं जोरजोरात का धडधडतंय?" रणदीप तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, "कारण तू इतकी जवळ आहेस." पूर्वाच्या चेहऱ्यावर लाज पसरली. रणदीपने तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं. पूर्वाने काही क्षण संकोच केला, मग स्वतःहून त्याच्या गळ्याभोवती हात ठेवले. रणदीपच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. "आता माझ्यापासून दूर जाणार नाहीस?" पूर्वाने त्याच्या जवळ येत कुजबुजलं. "आज नाही." त्या शब्दानंतर रणदीपने तिला आपल्या मिठीत अधिक जवळ घेतलं. त्याने तिच्या कपाळावर पुन्हा चुंबन घेतलं. पूर्वाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. रणदीपच्या हातांनी तिच्या पाठीवरून हळूवार स्पर्श केला. पूर्वाच्या श्वासांची लय बदलली. ती त्याच्यापासून थोडी दूर झाली. रणदीपने तिच्या डोळ्यात पाहिलं. "काय झालं?" तो म्हणाला. पूर्वा काहीही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला स्वतःजवळ ओढलं. रणदीप मात्र काही क्षण स्तब्ध झाला. पूर्वाने डोळे मिटले. तो प्रेमाने तिला किस करू लागला. काही क्षणातच ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले होते. रणदीप पूर्वावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवत होता. तो तिच्या शरीरावर जागोजाग ओठ टेकवत होता आणि अलगद तिच्या शरीरावर हात फिरवत होता. पूर्वा पूर्णपणे त्याच्या या प्रेमात बुडाली होती, कारण तो तिला न दुखावता तिला आपलं बनवत होता. काही क्षणातच दोघांची जवळीक वाढत गेली आणि त्यांचे कपडे जमिनीवर विखुरले गेले. रणदीप आणि पूर्वा दोघांचाही ताबा सुटला होता. रणदीपचा हा रोमांस आता पूर्वाला असहाय्य होत होता, कारण ती पूर्णपणे उत्तेजित झाली होती. तिच्या वेदनादायक आणि मोहक आवाजाने काही क्षणातच रणदीपही उत्तेजित होतो आणि पूर्वाला स्वतःमध्ये सामावून घेतो. त्याचवेळी पूर्वाच्या तोंडून वेदनेने भरलेली किंकाळी बाहेर पडते आणि ती रणदीपच्या मानेवर जोरदार चावा घेते. पण त्यामुळे रणदीपला फारसा फरक पडत नाही. तो पूर्वावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत राहतो. अखेर मध्यरात्री तो शांत होतो आणि पूर्वाला मिठीत घेतो. त्यांच्यातलं अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. त्या चुंबनात लाज होती, त्या रात्रीत प्रेम होतं, पण त्याहून जास्त ओढ होती. काही क्षणांनी पूर्वा त्याच्यापासून अलगद दूर झाली. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. रणदीपने हसत विचारलं, "काय झालं बायको? प्रेम कमी पडलं का तुला? हरकत नसेल तर मी पुन्हा." तो पुढे काही बोलण्याआधीच पूर्वा त्याच्या मिठीत शिरत म्हणाली, "गप्प रहा. खूप त्रास दिलास. आता अजून नाही, प्लीज." रणदीपने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्या संध्याकाळी त्यांच्या नात्यातील जवळीक आणखी गहिरी झाली होती. शब्द कमी झाले होते आणि स्पर्श बोलू लागले होते. दोन मनांमधील अंतर पूर्णपणे विरघळून गेलं होतं.
त्या रात्री पूर्वा आणि रणदीपने एकमेकांना फक्त नवरा बायको म्हणून नाही, तर दोन प्रेमात पडलेल्या माणसांसारखं जवळून अनुभवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्यप्रकाश खिडकीतून खोलीत येत होता. पूर्वाची झोप हळूहळू उघडली. तिने डोळे उघडले आणि क्षणभर काहीच आठवलं नाही. पण पुढच्याच क्षणी कालची संध्याकाळ तिच्या डोळ्यासमोरून गेली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. तिने हळूच उठण्याचा प्रयत्न केला, पण शरीरात वेदना जाणवत होती. तिचा हात अजूनही रणदीपच्याच हातात होता. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. पूर्वा त्याचा हात अलगद सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रणदीपने डोळे न उघडताच तिचा हात आणखी घट्ट पकडला. पूर्वा दचकली. तू जागा आहेस? तिने विचारलं. रणदीपने डोळे उघडले. हो, पूर्वा म्हणाली. मग झोपल्यासारखा का वागतोयस? रणदीप हसत म्हणाला. कारण तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतीस. पूर्वाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाज उमटली. ती म्हणाली, मला खाली जायचं आहे. रणदीपने तिला आणखी आपल्या जवळ ओढलं. पूर्वा जाऊन त्याच्या छातीवर टेकली. रणदीप, प्लीज, ती म्हणाली. तो हसत म्हणाला, काय झालं? काल तर तू म्हणाली होतीस जवळ राहा. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, कालची गोष्ट कालची होती. रणदीप तिच्या कानाजवळ येत म्हणाला, मग कशी होती रात्र? पूर्वा त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तू ना खूप त्रास देतोस. रणदीपने तिचा हात सोडला. ठीक आहे, जा. पूर्वा उठली, पण 2 पावले चालून ती थांबली. रणदीप तिच्याकडेच पाहत होता. पूर्वा म्हणाली, तू येणार आहेस ना? रणदीपच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो म्हणाला, म्हणजे तुला माझ्याशिवाय खाली जायचं नाही तर? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, जास्त बोलू नकोस. रणदीप लगेच उठला आणि तिच्या जवळ आला. तो तिच्या अगदी जवळ येऊन थांबला. पूर्वा थोडी संकोचली. रणदीपने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. गुड मॉर्निंग मिसेस संधू, तो म्हणाला. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. गुड मॉर्निंग, तीही उत्तरली. काही वेळातच दोघेही खाली आले. हॉलमध्ये गुरलीन आधीपासूनच बसली होती. तिने त्या दोघांकडे पाहिलं, मग पूर्वाकडे आणि नंतर रणदीपकडे. तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं. ती म्हणाली, गुड मॉर्निंग नवविवाहित जोडपं. पूर्वा लगेच म्हणाली, गुड मॉर्निंग. रणदीप मात्र शांतपणे खुर्चीवर बसला. गुरलीनने पूर्वाकडे पाहत विचारलं, काय ग, झोप झाली का? पूर्वाने पाण्याचा ग्लास उचलला. हो. रणदीपने तिच्याकडे पाहून हलकं हसू दिलं. पूर्वाने लगेच त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले. गुरलीनच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं. ती लगेच हसत म्हणाली, काय झालं? तुम्ही दोघे आज खूप शांत दिसत आहात. रणदीप म्हणाला, आम्ही नेहमीच शांत असतो. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. गुरलीन मात्र मोठ्याने हसू लागली. रणदीपने पूर्वाकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, आज सकाळी माझी पत्नी माझी बाजू घेत नाहीये. पूर्वा म्हणाली, तुझी बाजू घेण्याआधी तू पात्र आहेस की नाही ते बघावं लागेल. रणदीप हसला. त्यांच्या नजरा पुन्हा एकदा भेटल्या. कालच्या जवळीकीची आठवण दोघांच्याही डोळ्यात होती, पण त्यासोबत एक नवीन सहजपणाही होता. आता त्यांच्या नात्यात फक्त प्रेम नव्हतं, तर एकमेकांसोबतच्या जवळीकीची एक नवी सुंदर जाणीव होती. पूर्वा हळूच रणदीपच्या हाताला स्पर्श करून म्हणाली, आज मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. कधी? त्याने विचारलं. पूर्वा लगेच म्हणाली, आज संध्याकाळी. रणदीपच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गंभीर झालं. सगळं ठीक आहे ना? त्याने विचारलं. पूर्वा फक्त हसली. हो, सगळं ठीक आहे, आणि काय आहे ते संध्याकाळी सांगते. रणदीप तिच्याकडेच पाहत राहिला. काल रात्री त्यांच्या नात्यात एक
काल रात्री त्यांच्या नात्यात जवळीक आली होती, पण आज त्यांच्या आयुष्यात एक नवं वळण येणार होतं. तर मित्रांनो आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही स्टोरी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन भागासोबत. आणि हो, उद्यापासून आपल्या दोन्ही स्टोरीजचे भाग रेग्युलरपणे अपलोड होतील. बाय बाय.